नमस्कार, मी मानवी बागडे. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. आज मुंबईत भाजपची बैठक झाली. त्यामध्ये भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांची निवड झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरात भाजप कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत, फटाके व ढोल वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. एवढं आम्ही म्हणजे जीवाचं रान करून एवढी मेहनत घेतलेली की आमच्या साहेबांना पण म्हणजे आमच्या अतुलजींना पण आम्ही एवढं निवडून दिलं आणि एवढं सर्वांनी महिलांनी जर केलं, लाडक्या बहिणी सहकार्य केलं, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, युवा मोर्चा, हे सर्वांचे खूप खूप मेहनतीचं फळ आहे यामध्ये असं झालेलं. म्हणून आम्ही ह्या जल्लोषात आम्ही एवढा मग्न झालेला आहे की आम्हाला असं काही सुचत नाही की काय करावं काय नाही. खरोखरच बघताय तुम्ही, आज आनंदोत्सव गगनाला भिडलेला आहे आणि आम्ही जी काही 1 वर्ष 2 वर्षापासून मेहनत घेत होतो, प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बघितलं असेल 9 ते 9 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवून या महाराष्ट्र सरकारमध्ये जे भरभरून जनतेनं लाडक्या बहिणींना मतदान केलं. आपण बघितलं असेल की एवढं मॅन्डेट भाजपला कधीच भेटलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भेटलं आणि कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे संयम असतो, महाराष्ट्रातील सर्व जनता ही प्रामाणिक व्यक्तीच्या मागे असते. त्याच्यामुळे आज देवाभाऊ मुख्यमंत्री झालेले आहेत आणि तमाम महाराष्ट्राच्या लोकांचा त्यांना सार्थ अभिमान आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री झालेले आहेत आणि महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याचं काम हे नक्कीच हे सरकार आघाडीत, हे महायुतीचं सरकार करणार आहे असं यावेळेस सांगते. फक्त लाडक्या बहिणीचा अजिबात महत्वाचा थोडा मोठ्यांचा सर्वांचा अजिबात देवाभाऊचा लाभलेला आहे. चोपडा तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने सातपुडा पर्वत रंगामधून वाहणाऱ्या नाला यावर्षी अजूनही वाहत असल्याने ते पाणी अडवण्यासाठी कृषी विभाग व शेतकरी यांच्या श्रमदानातून पोत्यांमध्ये रेती माती भरून पाणी अडवण्यात आले आहे. वाहून जाणारे पाणी अडवलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना विहिरी व कुपनलिकीच्या पाणी पातळीत वाढ होऊन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. यासाठी कृषी विभागाच्या व शेतकऱ्यांच्या माध्यमातून चोपडा तालुक्यात 50 ते 60 वनराई बंधारे बांधण्यासाठी मोहीम राबवण्यात येत असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी सीडी साठी यांनी सांगितले आहे. मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छिते इथे आणि एकदम आदरपूर्वक, खास कर इथे पोलीस प्रशासन पण आहे. पोलीस प्रशासनाला मी फक्त एकच प्रश्न विचारते, जर दादा असे असले असते तर इतक्या स्त्रिया इथं असल्या असत्या का? दादांची नजर जर वाईट राहिली असती तर आज इतक्या स्त्रिया इथं थांबल्या असत्यात का? एवढ्या उन्हाच्या गल्ले एवढा विरोध केला असता का? आमच्या दादा प्रत्येक ठिकाणी उभे असतात. प्रत्येक कल्याण पश्चिम मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची अवस्था सध्या बिकट झाली आहे. तलाव परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. झाडांना पाणी न मिळाल्याने झाडे सुकत चालली आहे. नियमित मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे रुमाल लावून फिरावे लागत आहे. दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छता वातावरणाचा आनंद घेत असतात, पण सध्यास्थितीत त्यांना अस्वच्छता आणि बेवास अवस्था सहन करावी लागते आहे. पूर्ण काळा तलाव परिसर पूर्ण दुर्गंधी, कचरा आणि महिन्याचा कचरा तसा ढीग आहे. तो अजिबात उचलत नाही, कुठलंही लक्ष नाही. सिक्युरिटी पण कुठे आहे कुठे नाही आहे. एक दिवस एक लाईट पेटते, एक दिवस एक नाही पेटत आणि सर्व एकदम बेकार झालेलं आहे. आणि वयस्कर लोकांना येऊन इथे रोग व्हायची पाळी आहे. लहान मुलांना इथे म्हणजे शरीर सुदृष्टी राहण्यापेक्षा इथे अजून खराब होणार आहे. तर लवकरात लवकर साफ करायचा प्रयत्न करा. तुमच्याकडनं होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही पब्लिक काढून घेतो, करून घेऊ. तुम्ही बाहेर निघायचं तलावातून, बाकी आम्ही काम करू सर्व. तुम्ही सोडून द्या तलाव. मग आम्ही आमचे सिनियर सिटीजन किंवा आमचं मंडळ स्थापन करून आम्ही ताब्यात घेऊन आम्ही करू. एपीएमसी वाशी भाजी मार्केटमध्ये हिवाळा सुरू असल्याने पालेभाजीच्या मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध झालाय. त्यामुळे पालेभाजीच्या किमतीमध्ये 30% घट झाली आहे. सध्या पालेभाजीच्या प्रति 10 रुपये दराने विकली जात असून मागील तुलनेत हा दर खूपच कमी आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जरी पालेभाज्या स्वस्त दरात विकल्या जात असल्या तरी ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. हिवाळ्यात भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. पालेभाजीच्या उपलब्धता जास्त असल्यामुळे आणि ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे भाजी व्यापाऱ्यांना माल कमी किमतीत विकावा लागतंय. मात्र ग्राहकांचा कमी प्रतिसाद हा भाजी विक्रेत्यांसाठी चिंता वाढवणारा मुद्दा ठरत आहे.
क्या है, मेथी है, पालक है, सोया है, पुलाव है, गोभी है, नहीं बिक रहा है। माल आता है, माल रोज आता है, कम ऐसी भाव बेचना पड़ता है, क्या करें। एपीएमसी वाशी मार्केटमध्ये सध्या लसणचे दर 300 ते 350 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत। गेल्या काही आठवड्याच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रति किलो 20 रुपयांची वाढ झालेली आहे। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत। सध्या देशी लसूण बाजारात सर्वाधिक उपलब्ध असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र उपलब्धता कमी असल्याने दर वाढले आहेत। व्यापाऱ्यांनी म्हटले आहे की बाजारात नवीन माल येऊ लागल्यावर लसणाचे दर कमी होऊ शकतात। लसणाचे बाजार आता 350 ते 320 रुपये, 260 280 रुपये चालले, पहिल्यापेक्षा कमी आहेत। गिरायकांचा चांगला प्रतिसाद आहे। अजून नवीन मार्केटमध्ये आलेला नाही तर ह्याच्यापेक्षा आणखी बाजार कमी होईल। लसूण आपल्याकडून कांदापाडा मार्केटवरूनच येतो, पण कांदापाडा मार्केटला लसूण इंदूरवरून येतो, बाहेर उटीवरून येतो, हिमाचल येतोय। लसणाचे भरपूर 8-10 प्रकार आहेत लसणामध्ये। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केलाय। एकामेकांना लड्डू भरवत डीजेच्या तालावर नृत्य करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय। उद्या शपथविधी होणार आहे आणि त्यासाठी ठाण्यातून 5000 कार्यकर्ते आझाद मैदानावर जाणार असल्याची माहिती भाजपचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली आहे। आज केंद्रीय निरीक्षक आले होते कालच मुंबईमध्ये, आणि केंद्रीय निरीक्षकांनी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली। आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील असतील, आशिषजी शेलार असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांनी एकमताने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं, 5 वर्षापूर्वी देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते, भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होता, आणि त्यावेळेस मुख्यमंत्री पदाबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठी आशा होती। आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची आशा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24।